ती स्ट्रेस आणि पोटाचा एकदम असा इंटरकनेक्शन खूप स्ट्रॉंग असतो. स्ट्रेस जरी आपण म्हणलं माइंड मध्ये, बट पोटावरती त्याचा खूप जास्त असर होतो आणि वारंवार अधूनमधून पोट दुखणे. बर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तात्पुरत्या मेडिसिन देऊन असं बरं झालं आणि आपण ते नाही मला दुखलं तर मी घेतो आज पित्ताची गोळी मला सांगितलेली आहे ती मी आज घेणार, पोटदुखीची गोळी आणि असं नाही केलं पाहिजे. मसाल्यांमुळे अल्सर नाही होत, पण जर कोणाला पोटात अल्सर असतील तर निश्चित त्याला मसाले खाल्ल्याने किंवा फ्राईड आयटम्स खाल्ल्याने त्रास होतो. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज ही जी जुनी म्हण आहे, तर स्टिक टू दॅट. एंडोस्कोपी केली तर अन्ननलिकेमध्ये एक माशाचा काटा रोवून बसला. नमस्कार, टू कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण नेहमीच आपल्या चॅनलवर विविध विषयांवरील तज्ज्ञ बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेत असतो. यामध्ये समाजकारण आहे, क्रीडा आहे, राजकारण आहे, आरोग्य आहे. असंच आपण आज गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट श्री सिद्धार्थ वाबळे यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांनी केलेली यामध्ये स्टडी, त्याच्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्याकडे येणारे पेशंट्स यांच्या समस्या ज्या की आपल्या रेग्युलर आयुष्यात आपल्याला देखील येतात आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, या सर्वांवर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. चला तर मग. नमस्ते सर. नमस्कार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा शिक्षण घ्यायचं ठरवलं किंवा एक फील्ड चूज करायचं ठरवलं, तर गॅस्ट्रोएंटरोलॉजी निवडण्यामागं तुमचा काय हेतू होता? गॅस्ट्रोएंटरोलॉजी निवडण्यामागं दोन मुख्य कारणं मला आठवतात. पहिलं म्हणजे एक तर बदलत्या जीवनशैलीमुळे हे जे वर्क फ्रॉम होम कल्चर वगैरे जे आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ऐकून असाल की हृदयरोग तर वाढलेले आहेत, पण त्याच्याबद्दल एक निग्लेक्टेड गोष्ट आहे ती म्हणजे पोटविकार. म्हणजे साधं तुम्ही बघताल तर ऍसिडिटी. आजकालच्या तरुण पिढीमध्ये पण हा त्रास अगोदर जास्त कोणाला होत नसायचा, पण आताच्या तरुण पिढीला सुद्धा डॉक्टर आम्हाला ऍसिडिटी होते, फार पित्त होतंय, अम्लपित्त होतंय, उलट्या होतात, पोटात दुखतं, ही समस्या फार वाढलेली आहे. बरोबर आहे. तर त्याचं एक कारण म्हणजे ही जी आपली म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल जी झालेली आहे, तर ते एक मुख्य कारण आहे त्याच्यामध्ये. आणि मग मला असं जाणवलं की बाबा हृदयरोग तर आहेत, बट ह्या गोष्टीमध्ये आपल्या बारामतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी डॉक्टर नाहीये, तज्ञ डॉक्टर नाहीये, तर ती फील्ड आपण घ्यावीत आणि त्याचा निश्चित आपल्या लोकांना, नागरिकांना, पेशंट्सला फायदा होईल. नाही तर मोठ्या शहरामध्ये जातात आपल्याकडचे पेशंट आणि ते ऍक्च्युली हरवून जातात. म्हणजे हरवून जातात इन द सेन्स, हरवून जातात म्हणजे कसं की दे डोंट नो म्हणजे कुठल्या डॉक्टरांना कसं भेटावं आणि घाबरतात. आपण म्हणजे वी आर नॉट लुकिंग ऍट द हायर क्लास, बट एक मिडल क्लास माणूस किंवा एक गरीब पेशंट गावाकडचा, बट ते म्हणजे दबकून जातात. बरोबर आहे. पुण्यात वगैरे जाऊन अशा ठिकाणी मग माझा विचार होता की आपण जावं, आपल्या बारामतीमध्ये गरज आहे तर तिथं जाऊन प्रॅक्टिस करावी. आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजी मी त्यामुळे चूज केलं कारण त्याच्यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे अवयव आपल्याला भरपूर आहेत पोटामध्ये, म्हणजे जठर आहे, लिव्हर आहे, स्वादुपिंड आहे, छोटा आतड, मोठा आतड, तर आजारांचं प्रमाण खूप जास्त आहे. बरोबर. फक्त त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे हे निग्लेक्ट होतात आजार. असं. आणि दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस मी एमडी करत होतो पुण्यात, तर त्यावेळेस आमचे जे एचओडी होते, तर त्यांनी आम्हाला एमडी करतानाच एंडोस्कोपीचा बद्दल, एंडोस्कोपी हा आमचा गॅस्ट्रोचा फार मोठा भाग आहे. बरोबर. तर ते करता करताच त्यांनी आम्हाला त्याची म्हणजे शिकवण दिली, त्याच्याबद्दल माहिती दिली. माझा थेसिस एमडी मध्ये गॅस्ट्रो रिलेटेडच होता, लिव्हरशी निगडीत होता, त्यामुळे साहजिकच माझा कल थोडासा गॅस्ट्रोकडे वळला. हे दोन महत्वाचे कारण होते की जेणेकरून मी ह्या फील्डमध्ये आलो. बरोबर आहे. आता हे सर्वसामान्यपणे आतडे किंवा पोट किंवा खाणं हे सगळं इंटररिलेटेड गोष्टी आहेत. आणि आज आपण इंस्टाग्रामवर बघतो किंवा लोक कुठलाही एक फॉलो करतात गोष्टी की हे खाऊ नये, ते खाऊ नये, म्हणजे लोक असं ठरवतात आणि ते काही लोक त्या स्ट्रिक्टली पाळून त्यांच्या अवयवांना कधी कधी किंवा त्यांच्या तब्येतीला पण धोका निर्माण होतो. तर हे आतड्याच्या बाबतीत लोकांमध्ये काय काय गैरसमज जनरली आहेत जे तुम्हाला असे बघायला मिळतात तुमच्या पेशंट्स थ्रू किंवा तुम्हाला ऐकायला मिळतात? गैरसमज म्हणजे आपण ऐकतो की रॅन्डमली कोणी सांगतं की नाही बाबा दूध बंद करून टाका, किंवा मसाल्याचं अजिबातच खाऊ नका, डाळी डायरेक्टच बंद करून टाका, किंवा म्हणजे 3 दिवसाचा कोर्स घ्या आणि तुम्ही एकदम बरा होतात. तर असे पोटाचे आजार नसतात. पोटाचे आजार हे चालू होतात त्यावेळेस आपल्या बॉडीने बराच
टाइम दिलेला असतो आपल्याला. असे आज काही तुम्ही खाल्ले आणि लगेच उद्या ऍसिडिटी झाली आणि पहिल्यांदाच एवढी जास्त झाली असं कधीच नाही. बरोबर. जेव्हा हे क्रॉनिकली म्हणजे महिने महिने वर्ष आपली लाईफस्टाईल जर खराब असेल, खाण्यामध्ये खूप फ्राईड आयटम्स येत असतील, तिखट येत असेल, जंक फूड येत असेल, रेस्टॉरंट फूड येत असेल, तर मग हे आजार असे येतात. आणि निश्चित काही लोकांना असते, अलर्जी असते, तर त्या लोकांनी टाळावे. पण सरसकट सगळ्यांनीच हे खाऊ नये किंवा ते खाऊ नये असं करणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. मग त्याचा कधी कधी असं अचानक एखादा पदार्थ खाणंच बंद केलं, फॉर एक्झाम्पल दूध बंद केलं, तर त्याचा फटका पण तब्येतीला बसतो का? अगदी अगदी. दुधामध्ये प्रोटीन असतं, दुधामध्ये कॅल्शियम असतं. सरसकट बंद करणं हे चुकीचं आहे. हा, तुम्हाला जर ब्लोटिंग होत असेल, पोटामध्ये गॅस होत असेल, जर दुसरा प्रॉब्लेम काय होत असेल किंवा बॉवेल मुवमेंट जर चेंज होत असतील, मग तुम्ही कन्सल्ट करा आणि मग तसा निर्णय घेऊन टेस्टिंग करा, ऍलर्जी टेस्टिंग करा, ब्रेड टेस्टिंग करा आणि मग तुम्ही बंद करा. बरोबर आहे. आता मोस्टली तर बघतोय आपण की आज तुम्ही बोललात की यंग पिढीमध्ये पित्ताची समस्या वगैरे भरपूर दिसते, तर त्याच्या मागे एक तणाव जो म्हणतो त्याचं पण काहीतरी कारण आहेत. तर हे तणाव हा एक अशी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला त्याच्यासोबत डील करायचं आहे. असं नाही की टेन्शन मला पूर्ण सोडूनच जगायचंय किंवा मला तणाव नाहीच ठेवायचा आयुष्यात, असं होऊ शकत नाहीये. मग हे तणावासोबत जगत असताना आपण पोटाची किंवा आतड्याची काळजी कशी घेतली पाहिजे? स्ट्रेस आणि पोटाचा एकदम असा इंटरकनेक्शन खूप स्ट्रॉंग असतं. स्ट्रेस जरी आपण म्हणलं माइंड मध्ये, बट पोटावरती त्याचा खूप जास्त असर होतो. बिकॉज एक कन्सेप्ट आहे गट ब्रेन ऍक्सिस. तर हा एक आमच्या गॅस्ट्रोच्या अभ्यासामध्ये खूप मोठा विषय. गट ब्रेन ऍक्सिस म्हणजे काय की मेंदूचं आणि पोटाचं जे स्ट्रॉंग इंटरकनेक्शन आहे, तर त्याच्या संदर्भात तर तुम्ही जर वाचताल किंवा ऐकून असताल की आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन, सेरोटोनिन असे केमिकल्स तयार होत असतात की दीज आर रिलेटेड टू युअर मूड्स किंवा तुमचं रिवॉर्ड सेंटर असतं की तुम्ही आनंद मिळतो आपल्याला एखादी गोष्टी करण्यामध्ये. तर हे सेम जे केमिकल्स आहेत हे तुमच्या जठरात आणि आतड्यातही असतात. म्हणजे तुम्ही एखादी अशी गोष्ट केली जसं की जे तुम्हाला आवडते किंवा इफ यू डू एक्झरसाइज, तर एक्झरसाइजमुळे हे जे एन्डॉर्फिन, सेरोटोनिन, डोपामिन हे जे तयार होतात, तर ते तुम्हाला एक गुड माइंडफुलनेस तर देतातच, ते तुमची पचन संस्था सुद्धा व्यवस्थित करतात. त्यामुळे कुठलेही आजार, स्पेशली हे ऍसिडिटीचं किंवा कॉन्स्टिपेशन बद्दल गोष्ट आपण म्हणतो, तर हे जे आजार आहेत त्यांना आम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगतो आम्ही की बाबा तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा. माझं तर पहिलं हेच असतं की तुम्ही यू स्टार्ट समथिंग, की तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही एक्सरसाइज चालू करा, तुम्ही तुमच्या फूड हॅबिट्स बदला आणि साइड बाय साइड आम्ही आहोतच तुम्हाला गोळ्या औषधं द्यायला. दॅट इज गोइंग टू बी सपोर्टिव्ह. तुम्ही आयुष्यभर गोळ्या घेणार का ऍसिडिटीसाठी? नाही. कुठेतरी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलनी ते तुम्हाला हँडल करायचं आहे. सो दीज आर व्हेरी गुड थिंग्स की म्हणजे त्याच्या मागं लॉजिक पण आहे. असं नाही की इट इज बेसलेस, बट गुड लाईफस्टाईल, गुड हेल्दी लाईफस्टाईल विथ एक्सरसाइज डेफिनेटली तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर आहे. म्हणजे तणावातून मुक्त राहण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज मस्ट आहे. एक्सरसाइज केली पाहिजे, चांगल्या हॅबिट्स असल्या पाहिजे, वेळेवरती झोपणे, हे ते सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात. आणि स्ट्रेस म्हणजे कसं होतं की स्ट्रेसनी एक शरीरामध्ये हार्मोन असतो जो कॉर्टिसॉल असतो, जो की स्टिरॉइड हार्मोन असतो. तर ह्या कॉर्टिसॉलचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त राहिलं तर हे एक इन्फ्लमेटरी स्टेट म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कंटिन्युअस स्ट्रेस आहे, हे सगळं रेग्युलेशन तुमचं बिघडतं बॉडीचं. म्हणजे राईट फ्रॉम तुमच्या पोटामध्ये आम्लपित्त जास्त तयार होणे. आम्लपित्त म्हणजे इट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड, जे आपण केमिस्ट्रीमध्ये वाचतो. बरोबर आहे. कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतं, बट इट इज देअर. मग स्ट्रेसमुळे ते हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त तयार पोटामध्ये झालं की साहजिक तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणार, रिफ्लक्सचा त्रास होणार. GERD म्हणतो आम्ही त्याला मेडिकल टर्म, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. बरोबर आहे. ह्या कारणामुळे स्ट्रेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. येस. आणि आता ह्या ज्या समस्या आहेत आतड्यांच्या संदर्भात म्हणा किंवा आपल्या आरोग्याच्या संदर्भात म्हणा, तर हे काहीतरी एक सायन्स दाखवत असतात ज्या की आपल्याला त्या समजत नाहीत त्यावेळी. आणि आपल्याला ज्यावेळेस अचानक भरपूर त्रास होतो त्यावेळेस आपण डायरेक्टली चेक करतो आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की अरे मला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे. तर ही छोटी छोटी ज्या गोष्टी असतात की ज्या सायन्स असतात त्या नक्की आतड्या संदर्भात काय सायन्स दिसतात माणसांना? काही खूप इम्पॉर्टंट ज्या सायन्स आहेत त्या म्हणजे की वजन कमी होणे, उलट्या होणे,
उलटीमध्ये कधीतरी कुठेतरी रक्त पडलेलं असतं पण त्याला दुर्लक्ष केलं जातं. बर. काळपट रंगाची मळ होणे, हम्म. कधीतरी कावीळ झालेली असते बट आपण ते दुर्लक्ष करतो. कधीतरी 2 वर्षापूर्वी काहीतरी लोकल डॉक्टरांकडे किंवा कुठेतरी जाऊन ती बरी झालेली असते हो. बट त्याचं इन्व्हेस्टिगेट प्रॉपर झालेलं नसतं. तर कावीळ, तर ती एक महत्वाची. आणि वारंवार अधूनमधून पोट दुखणे. बर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तात्पुरत्या मेडिसिन देऊन असं बरं झालं आणि आपण ते नाही मला दुखलं तर मी घेतो आज ही पित्ताची गोळी मला सांगितलेली आहे ती मी आज घेणार, बरोबर आहे. पोटदुखीची गोळी आहे मी असं नाही केलं पाहिजे. तो आता दुसरी एक गोष्ट आहे की मगाशी तुम्ही बोलताना बोललात की लोक मसाले पूर्णच बंद करतात किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे बंद करतात. तर आपल्याला मान्य आहे की मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होतात, बरोबर. मग त्याचं प्रमाण नक्की काय ठेवावं किंवा खावं की नाही? हा, तर अल्सर होतात असं नाही, मसाल्यांमुळे अल्सर नाही होत. पण जर कोणाला पोटात अल्सर असतील तर निश्चित त्याला मसाले खाल्ल्याने किंवा फ्राईड आयटम्स खाल्ल्याने त्रास होतो. ते कोरिलेशन नक्की कसं असतं? कोरिलेशन कसं आहे की आपण बऱ्याचदा आपल्या खाण्यात बाहेरचं रेस्टॉरंट फूड वगैरे आलेलं असतं किंवा काय, तर ह्याच्यामधून हे अल्सर तयार कसे होतात बेसिकली. एक एच पायलोरी नावाचा, हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया असतो. बर. तर तो बॅक्टेरिया असाच आपण अनहायजेनिक फूड खाल्ल्यामुळे कधीतरी तो जातो आणि पोटामध्ये तो स्प्रेड होतो जठरामध्ये, आणि तो हे अल्सर आता आतमध्ये सूज, गॅस्ट्रायटिस ज्याला म्हणतो, आणि ही एकदा सूज अल्सर वगैरे तयार झाले आणि मग त्याच्यावरती थोडंसं स्पायसी फूड वगैरे खाण्यात आलं तर मग तो त्रास होतो पोटदुखीचा, ऍसिडिटी. बरोबर आहे, तो बळावतो, थोडक्यात बढावतो. ह्याचा अर्थ असा नाही की खूप तिखट आणि हे खावं असं नाही. बर. मध्यम लेवलचं तिखट मसाले इज ओके, बट त्याच्यामुळे स्पेसिफिकली अल्सर होतात असं नाही. बरोबर आहे. म्हणजे आधी अल्सर सुरू झालेला असतो आणि त्यात तुम्ही काहीतरी मसालेदार खाऊन ते अजून वाढव. बरोबर. ओके. म्हणजे त्याचा ट्रिगर जो असतो तो वेगळा. येस, बरोबर आहे. आता बऱ्याचशा संकल्पना अशा आहेत की आपण उपवास वगैरे करतो, त्याच्यामुळे थोडंसं आपल्या अन्ननलिकेला पण ब्रेक मिळतो आणि एक आपण म्हणतो की त्याला रिलॅक्सेशन मिळतं. तर उपवास हा प्रत्येक धर्मात आहे, म्हणजे अगदी हिंदू धर्मात आहे, मुस्लिम धर्मात आहे. तर उपवासाचं महत्व काय आणि उपवास करणं कितपत गरजेचं आहे? आता हे जे फास्टिंगचा कन्सेप्ट आहे आपल्या पूर्वजांमध्ये होता, मधल्या काळामध्ये तो निग्लेक्ट झाला, पण आता तो पुन्हा येतोय. त्याचं कारण काय आहे की 2016 मध्ये एक जॅपनीज रिसर्चर होते, त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन. तर ते का दिलं गेलं? बिकॉज ही वॉज द पर्सन की त्यांनी ते ऑटोफॅगी नावाचा एक कन्सेप्ट त्यांनी काढला. ऑटोफॅगी म्हणजे काय की आपल्या शरीरामधले जे वयस्कर सेल्स आहेत किंवा मरायला आलेले सेल्स आहेत किंवा त्यांचा लाईफ स्पॅन संपत आहे, तर ते रिन्यू करण्याचं, म्हणजे त्यांचं ते संपून एक नवीन क्रिएट होणार. तर फास्टिंगनी ते सिद्ध झालं की हे जे जुने झालेले सेल्स आहेत ते लवकर क्लिअर होतात आणि नवीन सेल्सला लवकर ग्रोथ होते. म्हणजे काय होतं की जे जुने झालेले सेल्स आहेत, डिसीज कॉझिंग सेल्स आहेत, ते मरतात आणि जे चांगले हेल्दी सेल्स आहेत ते तयार होतात. हे त्या ह्याच्यातनं सिद्ध झालं होतं आफ्टर रिसर्च आणि ऑटोफॅगी आणि सर्टविन्सचा तो कन्सेप्ट. आणि मग त्याच्यानंतर ह्याचं सगळ्याचं लिंक ते फास्टिंगशी झालं. आणि तर फास्टिंग हा एक खूप चांगला कन्सेप्ट आहे. एक प्रॉपर प्लॅन करून जर आपण फास्टिंग केलं इन अ हेल्दी पर्सन, मी सांग, आय एम नॉट टॉकिंग अबाउट अ पेशंट, ह्याच्यामध्ये पेशंटची गोष्ट नाही, बट एका हेल्दी माणसाने जर फास्टिंग केलं तर निश्चित ते उपयोगी राहील, कारण इट डिक्रीजेस इन्फ्लमेशन. तुमच्या पोटाला आराम मिळतो, सेल्स रिजनरेट होण्यासाठी टाइम मिळतो आणि निश्चित त्याचा फायदा होतो. बट जर एखाद्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, जीआरडीचा प्रॉब्लेम असेल, फास्टिंग केल्यामुळे पोटामध्ये आम्लपित्त जास्त तयार झाल्यामुळे काही काही आजार हे वाढू पण शकतात. जास्त फास्टिंग केल्यामुळे काही आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे असतात, विटॅमिन्स असतात, त्याची डेफिशियन्सी पण होऊ शकते. तर एक प्रॉपर प्लॅन, प्रॉपर डायटिशियन विथ डॉक्टर्स गायडन्स, हे फास्टिंग इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट. बरोबर आहे. बट आता गुड फास्टिंग म्हणजे आपण एक म्हणतो की एक चांगल्या प्रकारचा उपवास जो की तुम्हाला आरोग्यदायी ठरेल, हा नक्की कसा असतो? नाहीतर मग आपण काय करतोय की कुठेतरी खिचडी खा, कुठेतरी अचानक फळेच जास्त खा, तर ही गोष्ट होते, मग त्याच्यामुळे अजून त्रास होतो. तर ते गुड फास्टिंग म्हणजे काय? गुड फास्टिंग म्हणजे आयडियली की
तुम्ही हे जे बाकीचं खिचडी वगैरे आपण म्हणतो ते तर निश्चित टाळलंच पाहिजे. तुम्ही फ्रुट्स, होल फ्रुट्स खाऊ शकता, फ्रूट ज्युसेस घेऊ शकता, इलेक्ट्रोलाइट्स घेऊ शकता, पाणी भरपूर पिऊ शकता. डिपेंड, जसं तुम्हाला सहन होतं तसं. बट एक साधारणतः की एक शरीराला थोडासा, पोटाला, पचन संस्थेला थोडासा आराम मिळावा असा कन्सेप्ट तो आहे. बरोबर आहे. सो आता ही जी लक्षणं आहेत किंवा पाचक समस्यांबाबत किंवा एक कमी माहिती असणारी लक्षणं असतात, की जसं की आपण म्हणतो की पोटात दुखलं माझ्या, तर आपण तात्पुरतं तिकडे दुर्लक्ष करतो. तर त्याचं एक स्पेसिफिक साईन असेल काहीतरी, किंवा बाबा त्याचं कशा पद्धतीने ते दुखणं असेल, किंवा उलट्या, जसं तुम्ही बोलात की रक्त पडतं त्या उलट्यांमधून. तर ह्या अशा गोष्टी आहेत. तर यामध्ये आता आपण ज्यावेळेस म्हणतो की आपण ज्यावेळेस कुठेही बघतो की लक्षणं, सामान्यपणे आपण दवाखान्यात गेल्यानंतर तिथं असतं की बाबा ह्या डिसीजची लक्षणं काय, आणि ती बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की अरे हे मला आहे हे, पण ते नसतं. मग ते शुअर कसं माणसानं मानायचं की तसं काही सिरियसली वाटलं की टेस्ट करणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे. जसं मी बोललो की वजन कमी होणे, शौचास रक्त जाणे, मल काळ्या रंगाचा होणे, कावीळ होणे. येस. काही असे आजार असतात की आमचे पेशंट्स बऱ्याचदा खूप खोकला घेऊन येतात. डॉक्टर, आमचा खोकला बराच होत नाही, आज 4 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झाला मी खोकल्याची औषधं घेतोय, ट्रीटमेंट चालू आहे. तर त्यांना ज्यावेळेस आम्ही बघतो, त्यांचे म्हणजे एक्झामिन करतो, हिस्ट्री घेतो, तर आणि एंडोस्कोपी करतो, तर त्यावेळेस असं दिसून येतं की ह्या पेशंट्सला खोकला ऍसिड रिफ्लक्समुळे होतं. ऍसिडचे जे बारीक बारीक ड्रॉपलेट्स, कन्स असतात, ते असे वरती येत आहेत, त्यामुळे थ्रोटमध्ये म्हणजे घशामध्ये कंटिन्युअस त्यांना इन्फ्लमेशन राहतंय, कंटिन्युअस घसा बसतोय, आणि मग ही सायकल चालू होते, त्यांना ड्राय कफ राहतोय, आणि त्यांना वाटतं की आपल्याला ऍलर्जिक कफ आहे किंवा मला आता अस्थमा झालाय. बट ऍक्च्युली तसं नसतं. हे जे रिकरंट जे तुमचं ऍसिड रिफ्लक्स होत आहे, तर त्याच्यामुळे, आणि एकदा ते ट्रीटमेंट त्याची व्यवस्थित घेतली, ते लाईफस्टाईल चेंजेस केले की हा आजार कम्प्लिटली बरा होतो. बरोबर. बऱ्याच जणांना काय होतं की दात किडतात, डेंटल इरोजन्स होतात, कंटिन्युअस ऍसिड तोंडात येतोय, रिफ्लक्स थोडा थोडा येतोय, तर ते तुमचं दाताचं वरचं इनॅमल जे कव्हरिंग असतं ते निघून जातं, दात किडायला लागतात. कंटिन्युअस काही लोकांना कानाची इन्फेक्शन्स होतात. तर दिस इज ऑल इंटरकनेक्टेड असं, आणि त्याचं कारण ऍसिड रिफ्लक्स असतं. तर हे काही कारण म्हणजे काही सायन्स असतात की ज्यांनी इग्नोर नाही झाल्या पाहिजेत. बरोबर. एक तज्ञ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटून हे सॉल्व्ह होऊ शकतात ह्या गोष्टी. बरोबर आहे. आता सध्या सगळ्यात जास्त एक भेडसावणारी समस्या म्हणजे लोक झोपत नाहीत प्रॉपर. म्हणजे इव्हन आपण लहान मुलं जरी घेतलं तरी आता काही लहान मुलं अशी की 12-1 वाजता रात्री झोपतात. मग हा जो प्रॉब्लेम आहे, तर झोप 8 तास मिळणं प्रॉपर गरजेचं हे आपण सगळीकडे वाचतो, पण ते 8 तास नक्की कुठले असावेत, म्हणजे वेळ काय असावी झोपायची? असं एक्झॅक्ट टाइम नाही, बट एक लवकर झोपून लवकर उठणे, म्हणजे कसं असतं की एक हार्मोनल एक सर्कॅडियन रिदम असते बॉडी की ज्यावेळेस अंधार होतो त्यावेळेस बॉडी मधले काही केमिकल्स जे असतात ते कमी जास्त होतात. ज्यावेळेस सकाळ होते किंवा त्या टाइमला पहाटे 4-5 वाजता ते केमिकल्स मॅक्सिमम असतात. तर असे जे आहेत, तर युजली असं आम्ही तरी पेशंट्सला सांगतो किंवा वी ट्राय टू फॉलो, किंवा जे आमचे कॉन्फरन्सेस वगैरे होतात, लेक्चर्स होतात, ते असे होतात की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज ही जी जुनी म्हण आहे, तर स्टिक टू दॅट. बरोबर. लवकर 9-10 वाजता झोपणे, पहाटे लवकर उठणे, अराउंड 5 to 6, आणि यू स्टार्ट युअर डे तसा. येस. सो दॅट इज द आयडियल टाइम. येस. ओके. जसं आपलं पूर्वज करायचे ते असंच करायचे, बरोबर. लवकर झोपायचे, बरोबर. 9 वाजता. अजूनही काय करा म्हणजे बघा 8-9 वाजता सगळं समजून दिसतं. ते एकदम हेल्दी आहे. आणि आपण जर बघायला गेलो तर ते लोक आपल्यापेक्षा जास्त फिट आहेत गावाकडचे. एक्झॅक्ट. कारण त्यांचं चालणं तेवढं आहे, जेवण जंक फूड नाहीये, जास्त बाहेरचं खाणं नाहीये, बरोबर आहे, आणि ह्या स्लीपिंग हॅबिट्स हेल्दी आहे. बरोबर. तर हे सगळं पचन संस्थेवरती ताण देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करत नाही. येस. बरोबर आहे. आता तुम्ही विषय काढला जंक फूडचा. आता काही लोक, आता आमच्यासारखे काही लोक आहेत की आम्हाला जंक फूड पण खायचंय आणि आम्हाला हेल्दी पण राहायचंय, किंवा आमचं जे आरोग्य आहे ते आम्हाला चांगलं पण ठेवायचंय पोटाचं.
तर हे कसं शक्य आहे आणि यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? जंक फूड हे बघा पूर्णपणे टाळू शकत नाही आपण. कधी ना कधी आपल्याला आवडतं, जावं वाटतं, मग बाहेर हे जावं वाटतं आणि खाणं हे वगैरे. तुमची पण स्थिती आहे का? हो, सगळ्यांचे असतात. आम्ही पण ह्युमन्सच आहोत, आम्हाला पण ते बट त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. बरोबर आहे. आता मला आठवतं ज्यावेळेस मी गॅस्ट्रोएंटरोलॉजीचा अभ्यास करत होतो हम्म. केरळमध्ये, त्यावेळेस मी जिमला जायचो रोज सकाळी. आणि माझ्यासोबत एक जण यायचे, वयस्कर होते 10 वर्षांनी, आणि ते रविवारी जास्त ट्रेडमिल वरती पळायचे. बर. दरवेळेस 20 मिनिटं पळतात, तर रविवारी ते 40 मिनिटं. मग आमचं असंच एकदा चर्चा झाली की सर का असं तुम्ही बाबा, उलट रविवारी तर कमी केलं Relax पाहिजे, राहिलं आराम केला, पाहिजे. रिलॅक्स केला पाहिजे. नाही म्हणे, आज मला 4 गुलाबजामुन खायचे. मग मी आधीच बंद करून ठेवतोय, किंवा मी काल बरोबर आईस्क्रीम आहे. खाऊन आलोय, मग मी ते बंद करतो आज. बरोबर. असं बरोबर. इफ यू आर कम्पन्सेटिंग, बॅलन्सिंग इट विथ युअर, किंवा बाबा काही लोक असे असतात की रविवारी खातात आणि सोमवारी फास्टिंग करतात. ओके. म्हणजे So, एक चीट डे आणि एक स्ट्रिक्ट कुठेतरी डे. एक स्ट्रिक्ट डे असं. तर असं कुठेतरी ते बॅलन्स आउट झालं बरोबर आहे. तर येस. दॅट इज गोइंग टू वर्कआउट. Yes. अन्यथा मग ते नंतर हळूहळू थोड्या दिवसानंतर जसं वय वाढतं, आपल्याला ज्यावेळेस आपण 20s मध्ये असतो त्यावेळेस हो. जाणवत नाही, बट हो. वन्स यू गो इन टू 30s तर हे प्रॉब्लेम सगळे एक 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 यायला लागतात. बरोबर आहे. बरोबर. येस. आता आपण एक तुम्ही आतड्याचे डॉक्टर किंवा आपण गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे डॉक्टर म्हणून तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारतो की तुमच्या एक माणसाचं जे नॉर्मल आतडा आहे त्यानं जर स्वतःचं मनोगत मांडायचं म्हटलं किंवा त्यानं स्वतःहून एक माणसाला एक मेसेज द्यायचा ठरवला, तर ते आतडा काय मेसेज देईल? आता आतड्याचं काम काय असतं, आपण जे खाल्लेलं जे अन्न आहे हो. तर ते पचवून जे चांगल्या गोष्टी आहेत, हो. न्यूट्रिएंट्स आहेत, ते अंगी लावणं आणि बाकीचं जे आहे ते बाहेर बाहेर टाकणं. टाकणं. तर त्याचं मला वाटतं एकच म्हणणं असेल की बाबा तुम्ही पाणी भरपूर प्या, फायबर भरपूर खा, हा. म्हणजे फळं, पालेभाज्या, बरोबर. होल मीठ, होल फूड जे आहेत, हो. रिफाईंड फूड्स खाऊ नका. म्हणजे मला रोजचा जो त्रास होतोय हा. तो कमी होईल. बरोबर आहे. असं. बरोबर आहे. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला तुम्ही डॉक्टर असून पण एक प्रश्न विचारतो की तुम्ही हे सगळं आम्हाला सांगता की बाबा तुम्ही जिम केली पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे, तुम्ही जंक फूड टाळले पाहिजेत, तुम्ही फ्राईड फूड्स टाळले पाहिजेत, तर डॉक्टर म्हणून तुम्ही स्वतः हे सगळं पाळता आणि ते पाळणं कितपत अवघड जातं डॉक्टरांना? पाळणं फार अवघड आहे, कारण आमचं जे जीवन असतं त्याच्यामध्ये स्ट्रेस हा फॅक्टर असतो. बरोबर. त्याला तर पूर्णपणे आम्ही टाळू शकत नाही. येस. बट मेजॉरिटी जे डॉक्टर्स आहेत तर तुम्ही बघता तर ते डेफिनेटली दे ट्राय टू स्टिक टू सम रेजिम, की बाबा नाही, लवकर उठणे, थोडं का होईना दिवसातनं 5,000 स्टेप्स का होईना चालणे, बरोबर. वेळेवर झोपणे. निश्चित थोडासा ते इकडे तिकडे होतच, त्याचं इमर्जन्सी असते, ह्या गोष्टी होतात, बट ह्याला आम्ही पण एस्केप करू शकत नाही जसं बाकीच्या प्रोफेशन्स मध्ये आहे. तर ते बट ऍटलिस्ट 10 पैकी 7 दिवस जरी तुम्ही फॉलो करू शकला आहे तरी भरपूर आहे. बरोबर. आपली बॉडी तेवढा आपल्याला बफर देत असते. असं नाही की तुम्ही असं केलंच पाहिजे तरच तुम्ही असं व्हाल, किंवा असं नाही. बरोबर. आपली बॉडी एक अशा प्रकारे तयार केलेली आहे किंवा झालेली आहे इव्हेंच्युअली की दॅट गिव्हज यू लॉट ऑफ टाइम, आणि आपल्या बॉडीकडे आणि सेल्सकडे खूप पेशन्स असतो. तर डेफिनेटली म्हणजे मॅक्सिमम आपण प्रयत्न करायचा. त्यातले 10 पैकी 7 दिवस जरी झाले तरी वी आर ऑन अ राईट ट्रॅक. ओके. आता या तुमच्या प्रोफेशनमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे ते एंडोस्कोपीला. बरोबर. त्या एंडोस्कोपी बद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांच्यात बरेचसे गैरसमज असतात, मग त्या एंडोस्कोपी बद्दल तुमचं काय मत आहे? एंडोस्कोपी म्हणजे एक अशी ट्यूब असते ज्याच्यावरती समोर कॅमेरा आणि लाईट सोर्स असतो. तर ती आपण नॅचरल ऑरिफायसेस म्हणजे जसं की तोंडातून किंवा स्वच्छदारे आपण आतमध्ये टाकतो आणि आतले एक्झामिनेशन केले जाते. तर एक छान उदाहरण म्हणजे सांगायचं झालं, ह्याचा उपयोग कसा आहे की मागच्याच आठवड्यात एक 35 वर्षाची महिला माझ्याकडे आली की म्हणजे ती रेफरल म्हणून आली होती की सर माझ्या छातीत फार दुखतंय आणि गेली 1 महिनाभर दुखतंय, आणि मी सगळं केलं, ईसीजी केला, पुढे इको झाला माझा, पित्ताची औषधं घेतले भरपूर, पण काही राहत नाही. आणि मग मी म्हटलं की नाही, हे थोडंसं अटिपिकल वाटतंय मला, तर आपण तुमची एंडोस्कोपी एकदा करून बघू. तर एंडोस्कोपी केली तर अन्ननलिकेमध्ये एक माशाचा काटा राहून बसला होता. बापरे.
तर मग मी त्यांना विचारलं, का होताय तुम्हाला, म्हणजे कधी खाल्ला होता? हो डॉक्टर, मी 1-1.25 महिना झाला, आम्ही बाहेर गेलो होतो, त्यावेळेस मला थोडा ठसका लागल्यासारखं झालं, पण नंतर बरं होतं, बट हळूहळू दुखायला चालू झालं होतं. बापरे. आणि ज्यावेळेस आम्ही तो एंडोस्कोपी केली आणि तो काटा काढला, तो साधारणतः 1-1.5 सेंटीमीटरचा असा त्रिकोणी काटा होता. बापरे. आणि काढल्यानंतर गोळ्या औषधं थोडंफार आम्ही दिले त्यांना 2-3 दिवस. 3 दिवसानंतर त्या पुन्हा आल्या आणि शी वॉज कम्प्लिटली फाईन. 100% रिलीफ. बरोबर आहे. एकही त्यांना म्हणजे काडी एवढाही त्यांना त्रास होत नव्हता. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला माहित, कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. हो. म्हणजे ही एक एक्झाम्पल झालं. बट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की इन्फेक्शन मी तुम्हाला म्हटलं, हेलिकोबॅक्टर पायलोरी, एच पायलोरी नावाचा जो बॅक्टेरिया बाहेरचं खाण्यातून, रेस्टॉरंट फूड मधनं किंवा अनहायजेनिक फूड खाण्यातून पोटात जातो, तर त्यांनी जे अल्सर्स पोटामध्ये तयार होतात, सूज आणतात, गॅस्ट्रायटिस असतो, तर त्याचं निदान एंडोस्कोपीने खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि त्याची ट्रीटमेंट जर घेतली तर हा पुढचा धोका टळतो. एच पायलोरी हा अल्सर कॉज करतो, पण पुढे चालून ह्या अल्सरचे पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होत असतं, जे आपण म्हणतो गॅस्ट्रिक कॅन्सर, जठराचा कॅन्सर. तर ही सायकल इथंच ब्रेक केली तर ते पुढचा हा जो धोका असतो तो टळतो. बरोबर आहे. येस. आता तुम्ही हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिरून आता बराच काळ झाला, त्यामध्ये तुमचं असं एखादं उदाहरण असेल की ते एकदम गंभीर आजार घेऊन आले तुमच्याकडे, किंवा ते ज्यावेळेस तुमच्याकडे आले त्यावेळेस त्या अत्यंत गंभीर आजाराचं निदान झालं आणि त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तर अशी एखादी तुम्हाला केस कोणती आठवते किंवा कोणती केस आता तुम्हाला सांगावीशी वाटते? अगदी. आता एंडोस्कोपीमध्ये एक ERCP नावाचा एक स्कोपी असते. आता ERCP म्हणजे काय, की आपण दुर्बीण तोंडातून पोटात टाकतो आणि पित्ताच्या नळी जी असते त्याच्यामध्ये काही खडे असतील किंवा तिथे काही गाठ आली असेल तर त्याची आपण ट्रीटमेंट त्यांनी करू शकतो. तर आमच्याकडे एक 86 वर्षाची आजी आली होती 1-2 महिन्यापूर्वी, आणि आजी वयस्कर होती, हार्टचे बरेच प्रॉब्लेम होते, शुगर होती, आणि तिला कावीळ झाली होती आणि तिला फार ताप येत होता, बीपी कमी राहत होता, किडनीवरती सूज यायला चालू झालं होतं, आणि आजीचं वय 86. कावीळ झाल्यामुळे आम्ही सोनोग्राफी करून घेतली, तर त्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की एक मोठा खाडा त्यांच्या पित्त नलिकेमध्ये येऊन अडकलाय. तो पित्ताशयामध्ये तयार झाला आणि खाली येऊन तो पित्त नलिकेमध्ये अडकला, आणि त्यांनी काय केलं की जे लिव्हर मधनं, यकृतामधनं जे पित्त तयार होत होतं ते सगळं आतमध्ये तुंबून राहतं. तर मग त्यामुळे बऱ्याच दिवस ते राहिल्यामुळे ते सेप्टिक झालं होतं, तिथं पू तयार झाला होता. तर मग ते काढल्याशिवाय तर आजीला बरं वाटणार नव्हतं. तर तातडीने आम्ही रात्री, मला आठवतंय की आजी आली आमच्याकडे 7 वाजता, आम्ही त्यांना घेतलं ओटीमध्ये 11च्या आसपास. 11 वाजता रात्री आम्ही ती केस केली, तो खडा काढला, तिथे स्टेंट टाकला, तो सगळी पू जो घाण साठली होती ती सगळी क्लिअर केली, आणि आजी तिसऱ्या दिवशी तर एकदम ICU मधनं जनरल वॉर्ड मध्ये चालत होती. तर असे काही काही आहेत आमच्याकडे की नाही, एंडोस्कोपीचा रोल भरपूर आहे, आणि असं घाबरून जाण्यासारखं काही नाही. आपल्याला म्हणजे आम्ही ज्यावेळेस ऍडवाइस करतो की एंडोस्कोपी, नाही डॉक्टर फार त्रास होतो, तसं नाही. आपण त्याला म्हणजे ज्यांना सहन होत नाही त्यांच्यासाठी आपण थोडंसं सिडेशन म्हणा, थोडंसं झोपेचं औषध देऊन आपण ते करू शकतो. नाही, बट ह्याचे जे लॉंग टर्म बेनिफिट जे आहेत किंवा पुढचा जो आजार वाढणार आहे, तो लवकर कॅच झाला तर त्याला इथेच आपण, आणि होणार त्रास पण कमी होतो. नाईस. तुमच्यासोबत आज गप्पा मारून आरोग्य बाबतीत ह्या काही सगळ्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊन आम्हाला खूप आनंद झाला, आणि तुमच्याकडचे जे विचार आहेत ते तुम्ही टू कटिंग पॉडकास्टला वेळ देऊन व्यक्त केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.